जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नलिनी विखे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर मंगेश रेवतकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली मामिलवार यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद झाडे, डॉक्टर ऋतुजा साखरकर यांच्या मार्गदर्शनात कीटकजन्य आजाराबाबत गावोगावी जनजागृती सभा घेण्यात येत आहे। गावाला डेंग्यू आजारापासून मुक्त करायचं असेल तर महिलांच्या सहभागाची गरज असल्याचे मत आरोग्य सहाय्यक दिलीप उठाणे यांनी व्यक्त केले। पाण्यापासून होणारे जे आजार आहेत आणि डासापासून होणारे जे आजार आहेत, डेंग्यू, मलेरिया, हे बघा कशामुळे होतो डेंग्यू, हे बघा हॉस्पिटलपर्यंत डेंग्यू आजार समजा आवश्यक समजून घ्या। डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टा डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होतो। केव्हा चावते? दिवसा चावते। आणि मग आता माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान करण्याचं सुरू केलेलं आहे। त्यामुळे तिथे लहान मुलं असल्यामुळे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। तुम्ही माता भगिनी सगळे पाणी भरता घरी, है ना? विशेष करून काही घरी फक्त माणसं भरत असेल, 10% माणसं भरत नाही घरामध्ये पाणी, पण तुम्ही भरता। टाका, राजन, माठ याच्यामध्ये तुम्ही सगळे पाणी भरून ठेवता, साठवून ठेवता। तुम्ही घरी जेव्हा टाक्यामध्ये असा एवढूसा डास असतो, अळी, हा कुणाची एडी डासाची अळी असते, एडी डासाची अळी, तिला काय म्हणतो आपण? चांबडक म्हणतो। दुसरं नाव घेतलं, गावठी काय नाव घेतलं, आडुलं म्हणतो ना आपण। हे दोन नाव प्रचलित आपल्याकडे आहेत। आणि म्हणून जर डेंग्यू झाला नाही पाहिजे असेल तर प्रत्येक आठवड्यामध्ये आपला घरचा साठवण पाणी जो आहे, टाका असेल, राजा असेल, कोरडं केलं पाहिजे, कोरडं दिवस पाळलं पाहिजे। म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्या बाळाला तुम्ही हा डेंग्यूचा ताप भयानक ताप आहे। मलेरियाला पण औषध नाही आहे, डेंग्यूला पण औषध नाही आहे। आणि तुम्हाला आठवत असेल, हे चोपडा नाव ऐकलं का? हे निर्माता होते, कशाने मेले? डेंग्यूनी मेले। आणि कुठे होतं त्यांच्याकडे? फिश पॉट मध्ये होतं। फिश पॉट असतं ना मोठ्या श्रीमंत घरी, या बाईला मी आता सांगितलं, श्रीमंत घरी फिश पॉट असतं। त्या फिश पॉट मध्ये अंडी घातली, तिथे लार्वा झाला आणि ते त्याला चावलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। म्हणजे सोपं आहे की नाही? हा आजार मानवनिर्मित आहे। तुम्ही व्यवस्थितपणे समजा आपल्या घरामध्ये समजा तुम्ही पाण्याची साठवण व्यवस्थित केली तर आपल्याला एडिस डास पैदा होणार नाही, याची काळजी घ्या। यासाठी सरकारने आता जो काही माझं गाव आरोग्य संपन्न गाव याच्यामध्ये विविध कार्यक्रम जे घेतलेले आहेत, त्यामध्ये हे आम्हाला सांगायला सांगितलेलं आहे। म्हणून आज तुमच्याकडे आम्ही गुजखेडामध्ये हे सगळं सांगतो। आणि म्हणून तुम्ही महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे, पुरुषांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि हा डास दिवसा चावतो, दिवसा लक्षात ठेवा। डास चावला इथे चावला, इथे तसं मोठं चांगल्या पद्धतीचं एक असं त्याला काय म्हणतात, धामुळं ना, धामुळा लाल लाल असं गोल येतो आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून या आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अंगावरचे कपडे पूर्ण असले पाहिजे। मुलांना देखील अंगावरचे कपडे पूर्ण घालून द्यायचे। मच्छरदाणीचा वापर करा। तुमच्या गावामध्ये कूलर असेल घरामध्ये, तर कूलर जर असेल तर कूलर मध्ये ते एडिस डास पडली नाही पाहिजे, अंडी पडली नाही पाहिजे, आणि लार्वा पडला नाही पाहिजे। त्याला तुम्ही चांबडक म्हणता, अंडुले म्हणता, अजून काय काय नाव घेतो सरकारचे, हे सगळे करू नये अशी अपेक्षा आहे। म्हणून आपल्याच हातामध्ये आहे, डेंग्यू रोखण्यासाठी आपल्या हातामध्ये आहे। आता 16 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिवस आहे, त्यानिमित्तानं आधीच आम्ही सगळ्या लोकांना सांगतोय की आतापासून आपला डेंग्यू संदर्भातली माहिती लोकांना देण्याचं काम हा आरोग्य विभाग करतोय। तुम्ही त्या पद्धतीने वागा। तुमच्या घरामध्ये जर दिसलं त्या टाक्यामध्ये, राजेंमध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी अळी दिसली